स्वयं अवजात कर हमको जरा देश है अपना, असे एक अतिशय सुंदर पद्य या पद्यानं आपल्या आता सत्राची सुरुवात झाली. आपल्या प्रशिक्षणाचा जो गाभा आहे, संघ परिवारातल्या अन्य अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांमध्ये प्रशिक्षणाला खूप महत्त्व दिलं आणि त्या प्रशिक्षणाचा गाभा हाच आहे की आपण स्वतः जागृत व्हायचं आणि आपल्याबरोबर आपल्या देशाला आपल्या समाजाला जागृत करायचं. या कोल्हापूर ग्रामीण जिल्ह्याच्या प्रशिक्षण वर्गाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले प्रशिक्षण विभागाचे प्रमुख माझे जुने सहकारी दीपक शिरगावकर, इथं असलेले सर्वच माझ्याहून ज्येष्ठ अनेक कार्यकर्ते इथं बसलेले आहेत आणि माझ्यासोबत काम करणारे अनेक जण इथं बसलेले आहेत. सर्वांची नावं घेत बसत नाही, वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला एक मजेशीर किस्सा सांगतो तुम्हाला. मी आणि दीपक आम्ही साधारण 1990 सालापासून विद्यार्थी परिषदेचे एकत्र काम करायचो आणि त्यावेळेला प्रशिक्षण वर्ग इतके असायचे, इतके प्रशिक्षण वर्ग असायचे. प्रांताचा एक असायचा, विभागाचा एक असायचा, जिल्ह्याचा एक असायचा, मग एका TSVP म्हणून वेगळा, KSVP म्हणून वेगळा, असे इतके प्रशिक्षण वर्ग व्हायचे की कार्यकर्ते भेंडाळून जायचे. आणि मग एखाद्या सत्राला जायचं नसलं की माझे गुडघे सुचलेत म्हणायचे. त्यावेळी काय बसायला खुर्च्या नाही, खाली मांड्यावरून बसायचे सगळ्या कार्यकर्ते. आणि गुडघे सुचले याचे दोन अर्थ होते. एक म्हणजे फिजिकली सुचणे, बसून बसून बसून, आणि दुसरं म्हणजे मेंदूला सुचले. आपल्या प्रशिक्षण वर्गात होतं खरं, पण आपण ते जे सातत्यानं काही ऐकतो, समोर वक्ते मांडत असतात. वक्ते म्हणजे कोण आभाळातनं पडलेले कार्यकर्ते नाही, सगळे जमिनीतनं तयार झालेले कार्यकर्ते हळूहळू आपल्या नेतृत्व करत 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 आता राज्याचं नेतृत्व कोण करतंय, कोण जिल्ह्याचं नेतृत्व करतंय, असे आपले सगळे सामान्य कार्यकर्ते आहेत. आणि ते कार्यकर्ते काहीतरी त्यांचा अनुभव थोडासा जास्त असतो, एखाद्या विषयात अभ्यास थोडासा जास्त असतो, तो आपल्याबरोबर शेअर करत असतात. असे साधारण आपल्या प्रशिक्षण वर्गाचं स्वरूप असते. आणि आज दिवसभरात एकदमच खूप सत्र होत आहेत असंही मला कळलं, पण काही वेळा पर्याय नसतो. मुळात राजकीय कार्यकर्त्याला प्रशिक्षण काय गरज आहे म्हणून सुरुवात असते. म्हणजे ग्रामीणमध्ये मी बघतोय की चांगली संख्या आहे. शहरामध्ये ज्यावेळेला वर्ग घ्यायचे विषय येतात त्यावेळेला असं होतं की नाही एक कळते की आम्हाला येते की आम्ही वाढवतो आहे असं होतं. त्या मनानं आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे. असं हे प्रशिक्षणाचं महत्व थोडक्यात मुद्दाम सांगितलं. आपल्या कार्यपद्धती झालं म्हणजे त्याच्यामध्ये येऊन गेलं असेल. बैठका, प्रशिक्षण आणि कार्यकर्ता निर्माण, व्यक्तिमत्व विकासाचे विविध चालत असतात. आत्मनिर्भर भारत असा विषय मला मांडायला आपल्यासमोर सांगितलेला आहे आयोजकांनी. मुळात आत्मनिर्भरता म्हणजे काय इथनं थोडीशी आपण सुरुवात करूया. आपली जी मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या संघाचं ब्रीद वाक्य आपल्यातल्या किती जणांना माहिती आहे? माहिती नसेल कदाचित, आपण तेवढा विचार करत सुद्धा नाही काही वेळेला. पण संघाचं ब्रीद वाक्य स्वयमेव मृगेंद्रता असं आहे. एक संस्कृत सुभाषित आहे. ते सुभाषित असं आहे, नाभिषेकोन संस्कारा सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता. याचा अर्थ असा आहे की सिंहाला राज्याभिषेक केला तर नाही जमला. सिंह हा स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या पराक्रमावर जंगलाचा राजा होत असतो. तर आत्मनिर्भरता म्हणजे काय? तर सिंहासारखं आम्हाला जगायचं आहे, तर आम्ही आमच्या पायावर, आमच्या ताकदीवर आमचा समाज, आमचा देश उभा करणे, असं थोडक्यात आत्मनिर्भरता याचा आपल्याला विषद करता येईल. अर्थ भारतीय संस्कृतीमध्ये आत्मनिर्भरतेला भरपूर महत्व आहे. वेगवेगळ्या आपल्या धर्मग्रंथामध्ये, वेदामध्ये असेल, गीतेमध्ये असेल, याबद्दल भरपूर गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं एका अर्थानं प्रतिबिंब आपल्या समाजात पूर्वी होतं. कारण आपली खेडी, आपली जी संस्कृती आहे ही खेड्यावर बेस असणारी संस्कृती आहे. कारण अजूनही आपल्या देशातला 70-80% समाज हा शेतीवर जगतो. तर ह्या समाजामध्ये आपलं खेड हे पूर्णपणे स्वयंपूर्ण होतं. त्याला बाहेरची कुठलीही मदत
लागायची नाही आणि बाहेरची मदत लागत नाही, त्यामुळं ते स्वतःच्या जोरावर, स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे निर्णय घेऊ शकायचे. असं त्या खेड्यामध्ये असलेली रचना, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान असेल, म्हणजे आपल्याकडे 12 बलुतेदार होते, या प्रत्येकाचं स्वतःचं एक विशेष काम असायचं. ते त्यांना का करायचं, तर त्यातनं त्याचा उदरनिर्वाह चालायचा आणि गावाची पण गरज भागायची. ही त्या 12 बलुतेदारांची एक संकल्पना असू शकते. हळूहळू ते मोडला. या 12 बलुतेदार संकल्पनेबरोबर बौद्धिक संपदा असं प्रत्येक गावाचं एक आयडेंटिटी होती. सध्या आपण त्याला GI मार्किंग म्हणतो. म्हणजे कोल्हापूर कुळाला GI मार्किंग मिळालं म्हणून खूप आनंदोत्सव साजरा केला आपण. कोल्हापूर चपलेला GI मार्किंग मिळालं, देवगड आंब्याला मिळालं. तर GI मार्किंग म्हणजे काय नेमकं, GI मानांकन म्हणजे काय, तरी बौद्धिक संपदा आहे. आमच्या इथं जे निर्माण केलं आम्ही आमच्या कष्टांना, आमच्या परिश्रमांना, आमच्या त्यातल्या रिसर्च मधनं जे डेव्हलप केलं ते आमचं आहे असं म्हणायचं आम्हाला अधिकार मिळाला. की बौद्धिक संपदा पण आपण घालून टाकली. ग्राम सुरक्षा हा ग्रामाचा पर्टिक्युलरली त्या खेड्याचा विषय असायचा आणि खेड्यातल्या कुठल्या छोट्या मोठ्या तंटाच्या खेड्याचा निकाल खेड्यातच लागायचा. मग काही वर्षानंतर नवीन काळामध्ये तंटामुक्ती अभियान आलं, पण ह्या सगळ्याचं ओरिजिन हे आत्मनिर्भर खेड्यामध्ये होतं, स्वयंपूर्ण खेड्यामध्ये होतं असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. ह्या आत्मनिर्भरतेबद्दल फक्त भारतातच बोललं गेलं असं नाहीये. पाश्चात्य अनेक विचारवंतांनी आपले विचार याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्याच्यामधला एक कोट असा आहे, सेल्फ रिलायन्स इज द ओनली वे टू ट्रू फ्रीडम अँड बीइंग वन्स ओन पर्सन इज इट्स रिवॉर्ड. म्हणजे काय, आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे असेल. स्वातंत्र्य म्हणजे काय असते, मला पाहिजे तसं मी वागायचं. तर हे स्वातंत्र्य आपल्याला कधी मिळेल, तर समोरचा माझ्यावर काही त्याच्या मनात असलेल्या गोष्टी माझ्यावर ठासणार नाही, माझ्यावर त्या लादणार नाही. आणि हे कधी होईल, तर ज्यावेळी मी स्वयंपूर्ण आहे त्यावेळी हे होणार. मग मी जर एखाद्या गोष्टीवर दुसऱ्यावर अवलंबून असलो तर तो त्याच्या बाबतीतले काही त्याच्या हिताचे विषय माझ्यावर 100% लावणार. त्यामुळं आत्मनिर्भरता हा आपल्यासाठीचा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या अर्वाचीन इतिहासात म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्याच्या सुरुवातीपासून या विषयावर 2 आपल्या विभूतींनी खूप प्रयत्न केले. त्यातले एक होते महात्मा गांधी, ज्यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिलेला होता. त्यांना खेड्यातली इकॉनॉमी टिकवायची होती, त्या पद्धतीने ते प्रयत्न करत होते. आणि दुसरे होते आपले दीनदयाळजी उपाध्याय, ज्यांनी एकात्म मानवतावाद हा त्यांचा सिद्धांत मांडला आणि अंत्योदयाचा विषय त्यांनी मांडला आणि तो आता भारतीय जनता पार्टी म्हणून आपण चालवतो. अशा पद्धतीने जर बघितलं तर आत्मनिर्भरता हा विषय काय आपण काढला किंवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं आता मांडला असा विषय नाही. खूप आधीपासून याच्यावर समग्र चर्चा झालेली आहे, काही कार्यक्रम झालेले आहेत. त्यातलं एक छोटंसं उदाहरण आपल्याला मी घेऊ शकेन. भारताच्या अवकाश संशोधनाचा सगळा काढा इस्रो चालवते, आपल्याला माहिती आहे. आणि आपले माजी पंतप्रधान डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्या वेळेला त्याचे संचालक होते इस्रोचे, त्यावेळेला एक मोठा वाद निर्माण झाला आणि क्रायोजेनिक इंजिन्स नावाची एक स्पेस रिसर्च मध्ये आवश्यक असलेली गोष्ट जी भारताला हवी होती, ती टेक्नॉलॉजी अमेरिकेनं रशियानं देणार नाही असं भारताला 1990 साली सांगितलं. त्यावेळेला त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये माननीय अटलजींचं सरकार आलं केंद्रामध्ये आणि त्यांच्या मार्फत या आपल्याकडे क्रायोजेनिक इंजिन डेव्हलप करायची प्रकल्प चालण्यासाठी परवानगी मिळाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे माहिती नाही लोकांना, फक्त कन्सेप्ट त्याची माहिती आहे, ही टेक्नॉलॉजी साधारण 10-12 वर्षामध्ये आपल्या सायंटिस्टनी अतिशय प्रगत करून दाखवली. आणि आज देशभर जगभरातले देश भारतात येऊन आपल्या रॉकेटमधनं त्यांचे उपग्रह लॉन्च करत आहेत. हे आपल्याला मिळालेलं एका अर्थानं आत्मनिर्भरतेचे उदाहरण म्हणता येईल. आता ह्या आपल्या केंद्र सरकारच्या कालावधीमध्ये पहिली 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालं आणि आपण 303 जागा घेऊन दुसऱ्यांना निवडून आलो आणि दुर्दैवानं जगभरामध्ये कोरोनाची लाट पसरली.
ही कोरोनाची लाट आल्यानंतर 12 मे 2020 रोजी ज्यावेळेला ह्या कोरोना संकटाच्या निवारणासाठी माननीय पंतप्रधानांनी एक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देताना त्यांनी त्याला आत्मनिर्भर भारत योजना असं नाव दिलं आणि त्यामध्ये असं आत्मनिर्भर भारताचा आपण चर्चा करतो. एकूण त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जर बघितलं आपली अर्थव्यवस्था हळूहळू पिकअप होत होती. म्हणजे आपण क्रमांक 7च्या अर्थव्यवस्थेवरनं जगभरातल्या क्रमांक 5 वर आलो आणि हळूहळू आपण आता फ्रान्सला मागे टाकून क्रमांक 3 ला जाणार अशी परिस्थिती होती. तोवर कोरोना आला आणि सगळं जग ठप्प झालं. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मग तो कुठल्याही स्तरावरचा असू दे तो संकटात संधी शोधत असू दे त्या पद्धतीनं आपले माननीय पंतप्रधान असतील आणि अन्य त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील आपले राष्ट्रीय अध्यक्ष असतील या सगळ्यांनी मिळून विचार केला आणि त्या मंथनातनं एक खऱ्या अर्थानं याला नवनीत म्हणता येईल दोन्ही म्हणता येईल अशी ही आत्मनिर्भर भारत योजना झाली. आत्मनिर्भर भारत योजना हा एका अर्थानं मेक इन इंडिया हा त्याच्या आधीचा जो विषय सुरू केलेला होता की भारतीयांनी भारतीय उत्पादनच वापरावी. स्वदेशी आंदोलन हे संघ परिवारामध्ये खूप मोठं चाललेलं आंदोलन होतं. त्याच्याशी आपण काही जण संबंधित असाल त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती असतील. या सगळ्याचा मुख्य हेतू असा आहे की आपण ज्या वेळेला 1 रुपयाची कोलगेट पेस्ट खरेदी करतो तेव्हा त्या कोलगेट पेस्ट तयार करणारी जी मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या कंपनीला त्याचे समजा 50 पैसे त्याचा फायदा होत असेल तर ह्या 50 पैशातले इथं त्यांच्यातले 25 पैसेच खर्च करतात आणि ते 25 पैसे परदेशी घेऊन जातात. अशी फार मोठी इकॉनॉमिकल लूट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्या पद्धतीनं तिने भारताला लुटलं आणि या नवीन एजन्सीज ह्या पद्धतीनं भारताला लुटतायत असं त्यावेळेला स्वदेशी आंदोलन चाललं आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या एकूण कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर जीवनचर्येवर झाला. त्याचाच पुढचा भाग होता मेक इन इंडिया की तुम्ही भारतात किरकोळ आपण साधं बूट खरेदी करायचे तर मला ते परदेशी पाहिजे. त्याच्यासाठी भारतात तयार होऊ शकत नाही काय. कोल्हापुरी पादत्राणं ही जगभरात विख्यात आहे. मग भारतात असे चांगले बूट तयारच होत नाहीत काय. इथपासून सुरुवात करून आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या टेक्नॉलॉजी पर्यंत अनेक गोष्टी या बाहेरनं विकत घेत होतो. मग त्याचा परिणाम काय असतोय तो 2020 सालच्या आकडे आता काही आकडेवारी माझ्या याच्यात येईल थोडंसं कंटाळवाणं होईल पण जरा समजून घ्या म्हणजे गरजेची पण आहे. 2020-21 सालामध्ये 19-20 सालामध्ये भारताचे एकूण एक्सपोर्ट्स म्हणजे भारतानं निर्यात केलेला माल याची किंमत होती $291.80 बिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख डॉलर आणि 1 बिलियन म्हणजे 100 लाख डॉलर. 100 मिलियन. आता ते पुढचं तुम्ही शून्य त्याच्यावर टाका तर $291.80 बिलियन डॉलर्सचा आपण एक्सपोर्ट केला. त्याच्या आधीच आपण इम्पोर्ट केला तर $394.43 बिलियन डॉलर्सचा आपण इम्पोर्ट केला. म्हणजे आपण जेवढं विकला माल आपण जेवढा विकला त्याच्यापेक्षा 102 बिलियन डॉलर्स आपण बाहेर दिले जास्त. आता हे 102 बिलियन डॉलर्स जर त्या वस्तूंची निर्मिती भारतातच झाली असती तर कुठे वापरता आले असते भारतात वापरले असते. हा साधा सोपा सरळ त्याच्यावरचा विचार आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भरता. आता ह्या एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट्स मध्ये इम्पोर्ट्स महत्वाचे काय आहेत तर त्यातला 21% जास्त हिस्सा हा पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा आहे. आता थोडंसं आपण असं समजून घ्या की जरी 12 मे 2020 ला ही घोषणा झाली तरी त्या आधीपासून आपलं सरकार आल्यानंतरच आपल्या मंत्र्यांनी अतिशय परिश्रमानं काही गोष्टी करायला सुरुवात केलेल्या होत्या की आपलं इंडिपेंडंट आपण आपली इकॉनॉमी चालवावी आपण अवलंबून राहू नये. त्यातला सगळ्यात मोठा प्रयोग माननीय नितीनजी गडकरींनी केलेला आपल्याला माहित आहे. त्यांनी मागच्याही गव्हर्नमेंटमध्ये असताना पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करा यावर खूप भर दिला, खूप रिसर्च केला. त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी घडवून घ्यायला लागल्या. तर आपलं सरकार गेलं परत तो मागे पडलेला विषय होता तो त्यांनी परत सुरू केला. त्यांनी आता पेट्रोलच्या वापरावरच निर्बंध आणायला सुरुवात केली. आता मगाशी बोलताना काही कार्यकर्ते म्हणत होते
की काय बाकीचं सगळं व्हायचं येऊ दे, एवढ्या योजना आले येऊ दे, ते पेट्रोल तेवढं कमी करा. आता पेट्रोल कमी करणं हे सरकारच्या हातात फक्त जीएसटी कमी केला तर होऊ शकते. आपल्याला माहित आहे जीएसटी कमी करण्यासाठी म्हणजे पेट्रोल जीएसटी मध्ये आणण्यासाठी विरोध कोणी केला हेही आपल्याला माहित आहे. आपण कार्यकर्त्यांनी असं कसं म्हणायचं की बाबा सरकारनं पेट्रोलचे दर कमी करावे. मग आपल्या सरकारनं काय केलं तर त्याला पर्याय शोधायला सुरुवात केली. आता आपल्याकडे आपण जर बघितलं तर कोल्हापूर शहरामध्ये बऱ्यापैकी सीएनजीचे पंप होताना आपल्याला दिसतील. म्हणजे आता आपल्या या कळंबा रोडला LIC कॉलनीजवळ एक पंप झालेला मी आजच बघितला. मोठ्या रांगा लागायला सीएनजी घ्यायला. सीएनजी आपल्याला पूर्णपणे बाहेर ऍड करायला लागत नाही. त्याच पद्धतीने इथेनॉल आहे. इतके साखर कारखाने परवा आपण गडकरी की ज्यावेळेला कराडला कृष्णा मेडिकल कॉलेजच्या एका याला आलेल्या कार्यक्रमाला त्याही त्यांनी सांगितलं की आता इथेनॉल काढा, साखर कमी करा, नाही तर कारखाने विकायला लागतील या शब्दात त्यांनी सांगितलं. हे इथेनॉल आपल्याला इंधन म्हणून वापरायसाठी आपण त्याचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पेट्रोलियमची आयात कमी करता येईल. तेवढा आपलं हे वाचणार आहे. दुसरा विषय कोळशांचा आहे. दगडी कोळसा जो आपल्याला मुख्यत्वे पॉवर प्लांट चालवायला वापरायला लागतो किंवा स्टील प्लांट चालवायला वापरायला लागतो. आता आपल्याला माहित आहे मध्ये महिनाभर केवळ 8 दिवसांचा कोळसा अशा बातम्या येत होत्या. महिनाभर येत होत्या केवळ 8 दिवसांचा कोळसा आहे, 4 दिवसात नाही बंद पडणार, अमुक. मग केंद्रावर त्याच्यात एक स्पष्टीकरण दिलं की आपल्याकडे कोळसा पुरेसा आहे, वाहतूक झालेली नाही पावसामुळे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला देवेंद्रजींनी टाकलेला एक व्हिडिओ होता त्या ट्रेनचा. त्या ट्रेनची म्हणजे संपत नव्हती एवढी मोठी ट्रेन कोळसावरून निघालेली आपण बघितलेली आहे. पण हा कोळसा यातला काही आपल्याला इम्पोर्ट करायला लागतो, त्यामुळे परत त्याच्यात खर्च होतो. मग काय केलं, मग मोदीजींनी त्यांच्या गुजरातमध्ये चालवलेला जो प्रोजेक्ट होता, गुजरातमध्ये कॅनॉलवर सोलर पॅनल्स टाकून गुजरातला विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर करायचा प्रयत्न त्यांनी केला. तो त्यांनी देशभरामध्ये केला. त्याला वेगवेगळ्या सोसायट्या स्थापन केल्या, मोठं टार्गेट दिलं आणि आता सोलर एनर्जी वापरायचे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अनेक हाऊसहोल्ड डोमेस्टिक लोक सुद्धा आता सोलर एनर्जीवर आपलं घर चालवतात. असे काही विषय आपल्या लोकांनी केले. ह्याला आणखीन एक पर्यायाचा त्यांनी आता अवलंब करायला सुरुवात केली आहे. तो म्हणजे ग्रीन हायड्रोजन. म्हणजे रेग्युलर हायड्रोजन असतो, ज्वलनशील असतो, तो आपल्याला असा सहज जाता येणार, याच्यामध्ये वापरता येणार नाही, म्हणून त्याला कन्व्हर्ट करून ग्रीन करून म्हणजे तो ज्वलनशील होणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याचं ज्वलन होईल. असं ग्रीन हायड्रोजनचा एक प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला आहे. आता हे सगळं करताना मुख्य हे जे सगळं करायचं ते कशासाठी करायचं, आम्ही आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे आमचे इकॉनॉमी बळकट झाली पाहिजे. ही इकॉनॉमी बळकट करायची असली तर 2 वर्षाची झोपलेली इकॉनॉमी आहे तिला आधी उठवायला लागत आणि म्हणून या आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा झाली. 5 मूलभूत आयात या घोषणेला होते, या योजनेचे आहेत. पहिलं म्हणजे अर्थव्यवस्था. स्वाभाविकपणे अर्थव्यवस्थेला बळकटी यायला पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचा मुख्य जो कणा आहे तो एक शेतकरी आहे आणि दुसरे उद्योगधंदे आहेत. म्हणजे 6000 MSME आपण बऱ्याच वेळा शब्द ऐकला असेल. MSME समजून घ्या. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्री. आता ह्या MSME मध्ये 6000 कोटीच्या पेक्षा जास्त MSME आहेत आणि या 6000 कोटीच्या पेक्षा जास्त MSME मध्ये जवळजवळ GDPच्या 29% एवढं उत्पन्न होतं. 29% उत्पन्न होतं. एक्सपोर्टच्या 50% एक्सपोर्ट MSME करतात आणि जवळजवळ 11 कोटी लोकांचा रोजगार या MSME वर चालतो. त्यामुळे पहिला जो बूस्टर डोस मोठा दिला हा या सरकारनं MSME ला दिला. त्याच्यानंतर त्याचा विषय होता दुसरा विषय हा इन्फ्रास्ट्रक्चरची सुधारणा करणं. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना म्हणजे इथे एवढा मोठा फ्लायओव्हर तुम्ही पहिल्यांदाच बघितला. मी इथे एकदा चालू फ्लायओव्हर झालेला आपल्याला दिसला. आपण जिल्ह्यात कुठेही फिरलो तर रस्त्याची मोठ्या रस्त्यांची कामं झाली चालू असलेली आपल्याला दिसतात. आता रत्नागिरी आणि नागपूर हा हायवे चौपदरी सिमेंटचा करायचं चाललंय, याचे काम चाललंय. त्याच्या पलीकडे आणखीन एक हायवे चालू आहे. अशी शेकडो कामं इन्फ्रास्ट्रक्चरची या आपल्या देशामध्ये सुरू झाली. माननीय गडकरींनी मागच्या 2 महिन्यापूर्वी विधान केलेलं होतं, आपल्याला आठवत असेल.
5 वर्षात 17 लाख कोटींची रस्त्यांची कामं केली आणि एक माझ्यावर तुम्ही भ्रष्टाचाराला आरोप करा असं त्यांनी जाहीर आवाहन केलेलं. इतकी पारदर्शकता आणून इतकं मोठं काम आपण करतोय हे कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन पोहोचवलं पाहिजे, तरच त्या कामाचा उपयोग आहे. त्यानंतर या सोयीसुविधांच्या सोबतच तंत्रज्ञानाचा विषय आहे, ज्याचा मगाशी उल्लेख माननीय नेत्यांनी केला. तंत्रज्ञान म्हणजे काय, तर प्रत्येक क्षेत्रातलं तंत्रज्ञान म्हणजे कृषी असू दे, इंडस्ट्री असू दे, डिजिटल मार्केटिंग असू दे, डिजिटल पेमेंट असू दे. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला मोदीजींनी डिजिटल पेमेंट असा विषय आणला कॅशलेस इकॉनॉमीचा, त्यावेळेला आपल्या देशामध्ये एका दिवशी जगभरात जेवढी ट्रान्झॅक्शन होतात तेवढी ट्रान्झॅक्शन एका दिवशी भारतात घडलेली आहे. हे अतिशय अभिमानाचं आहे आपल्याला. आपल्याला त्याचं किंमत वाटत नाही, पण 365 मिलियन ट्रान्झॅक्शन नॉट अ जोक. आणि अशा देशामध्ये की जिथं अजूनही भारताला वाटते की इथं साप आणि नागच खेळत बसले लोक म्हणून, आज एक सामान्य भाजीवाली सुद्धा पेटीएमचं किंवा गुगलचं गुगल पेचं आपलं स्टिकर लावून बसलेली असते, तुम्ही लगेच त्याच्यावर पेमेंट करू शकता. हे कुठं आलं? ही आपल्या सरकारच्या आपल्या नेतृत्वाची बिल आहे, पॉलिटिकल बिल आहे. त्यामुळे तंत्रज्ञान, त्याच्यानंतर जनसांख्यिकी म्हणजे काय, तर आपली प्रचंड मोठी आणि सातत्यानं वाढणारी लोकसंख्या हा आपला खरा म्हणजे एक ऍसेट मोठा आहे. आपल्याला वाटते की याचे फक्त दुष्परिणामच आहेत, पण भारतामध्ये जगभराच्या मानानं लोकसंख्येची उपलब्धता आणि कुशल लोकसंख्येची उपलब्धता थोडी जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडं ऍक्च्युली कामगारांचं जे पेमेंट आहे ते अन्य काही देशांच्या पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे आपल्याकडे उत्पादन खर्च अन्य देशांच्या मानाने कमी येतो. म्हणजे आपल्या दृष्टीनं मार्केटिंगसाठी जे मोठं भांडवल आहे ही जनसंख्या, ही प्रशिक्षित करणं आणि त्याचं नियोजन करणं असा एक विषय त्याच्यामध्ये होता. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, लहान मुलांची खेळणी असतील, आपली काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, काही महत्वाच्या हाऊसहोल्ड हे असतील, ड्युरेबल्स असतील, ह्या सगळ्याचं मार्केट आपलं डोमेस्टिक मार्केट म्हणजे भारतातच. मला रोज काहीतरी खरेदी करावं लागतं ना. माझ्या घरामध्ये 136 कोटीच्या या लोकसंख्येच्या देशामध्ये जेवढी घरं आहेत त्या घरामध्ये रोज काहीतरी खरेदी करावं लागतंय. मग ते बाहेरनं कशाला आणायचं, तर आपलं जे भारतातलं अवेलेबल असलेलं मार्केट आहे हे मार्केट आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे लागलं ते भारतात तयार करायचं आणि भारतात त्याचा खप करायचा. हे जर झालं तर आपल्या लक्षात येईल हा अतिशय मोठा आणि डीप थॉट आहे. हे जर झालं तर आपल्याला बाहेरच्या जगावर अवलंबूनच राहायला लागणार नाही आणि त्यामुळे आपण आत्मनिर्भर होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात अशी बळकटपणे आपण देश चालू शकू. पॅकेज होतं एकूण 20 कोटीचं, म्हणजे 20 लाख कोटीचं पॅकेज होतं. या 20 लाख कोटीवर बरेच विचार विमर्श झाले, पण त्यातला जर जिस्ट काढला, ज्या पद्धतीनं लेंडिंग केलं गेलं, लेंडिंग म्हणजे कर्ज स्वरूपात आपण दिली असतं. आपण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं कोणालाही मोफत काही दिलं नाही. अतिशय गरीब कष्टकरी जनतेला रेशन मोफत दिलं, कारण ते त्यांच्या जगण्याचं एकमेव साधन त्या काळात उपलब्ध होतं. पण अन्य कुठलाही विषय मोफत दिला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. मोफत देणं म्हणजे काय, म्हणजे राज्याला पैसा पूर्ण मिळत असतोय, तुमच्याकडे टॅक्सेस घेऊन मिळत असतोय, तुम्ही टॅक्स भरता. जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स आहे, इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स आहे, हे असे आपण टॅक्स भरतो आणि त्यातनं रेव्हेन्यू कलेक्शन होते. त्या रेव्हेन्यू मधनं राज्याचा खर्च चालू असतो सगळा. आता हा जर येणारा रेव्हेन्यू अनुत्पादक गोष्टींच्यावर लावला, म्हणजे जसं या मोफतच्या योजना ह्यावर जर लावला तर ते पैसे असेच खर्च होऊन जातात, त्याचा सरकारला किंवा देशाला परत काही उपयोग होत नाही. हे आपल्याला 2015 सालानंतरच्या आपल्या बजेटमध्ये दिसून आलं की आम्ही मोफत योजना देत नाही. विमा योजना वेगळी, मोफत योजना वेगळी. विमा योजनांचं नियोजन फार वेगळं असते, क्लिष्ट असते. मोफत योजना सोपी असती, उचलायचं आणि देऊन टाकायचं. या मोफत योजनांच्या मुळे 2014 सालापर्यंत आपली इकॉनॉमी अतिशय वाईट परिस्थितीत गेलेली होती आणि 2015 सालानंतर आपल्या सरकारनं हळूहळू करत ती आता 4 नंबरला आणून ठेवलेली आहे. हा फरक
मोफत योजना लक्षात घ्यायचा, मोफत योजना जाहीर करायला फार सोप्या असतात, पण त्याचा नंतर सगळ्या गाड्यावर जो परिणाम होतो तो अतिशय घातक असतोय. त्यामुळे आपण कधी मोफत काय मागायचं नाही. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या केंद्र सरकारनं सवय अशी लावलेली आहे की तू 1 रुपया खर्च कर, तुला 1 रुपयाचं आम्ही कर्ज देतो, हे फेड तुला 2 रुपयाचं देतो. पंतप्रधान स्वनिधी योजना नावाची योजना किती जणांनी आपल्या ऐकली? ही होती फेरीवाल्यांसाठी. आता ग्रामीण भागात फेरीवाल्यांचा फारसा विषय नाही आहे. मी शहरात स्वतः या योजनेचे 350 लोकांना रजिस्ट्रेशन करून दिलं. 350 पैकी जवळजवळ 250 लोकांना त्याचं कर्ज मिळालं. आता शहरामध्ये आमच्या 4600 या योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यांना कोविडच्या काळामध्ये 10,000 रुपये कर्ज मिळालं. त्याचा फरक आहे. एक फेरीवाला मला म्हणला की नाही माझं 1 लाखाचं या म्हणला महिन्याचा माझा टर्नओव्हर 1 लाख आहे, तुम्ही काय 10,000 रुपये देणार? म्हटलं घेऊ नको, सोडून घे. पण ज्या सामान्य माणसानं 10,000 रुपये कर्ज घेतलं, त्यांनी एका वर्षात फेडलं, त्यांना लगेच 20,000 कर्ज मिळाले. हे आपल्या सरकारचं अतिशय दूरदृष्टीचं धोरण आहे. आपण लक्षात घ्या. पहिला सगळ्यांना जनधन योजनेच्या अंतर्गत आणून त्यांना सगळ्यांना बँकिंगशी जोडलं, मग डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर दिले, डायरेक्ट खात्यात पैसे. आणि आता अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जर नीट रिपेमेंट केलं तर तुमचं कर्ज लगेच वाढून मिळते. ही एक योजना त्या 19 लाखाच्या 25 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये होती. त्याबरोबर MSMEना मुळात व्याख्या MSMEची बदलली. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की पहिला सूक्ष्म उद्योगाची एक व्याख्या होती की त्याचं इन्व्हेस्टमेंट 50 लाख पाहिजे, त्याचा टर्नओव्हर काहीतरी 1 का 2 कोटी एवढा होता. त्यामुळं त्याच्यावरचा माणूस गेला 1 रुपया त्याचा वाढला की तो मध्यममध्ये जायचा, लघुमध्ये जायचा, लघुचा मध्यममध्ये जायचा. म्हणून पहिला ह्या व्याख्या बदलल्या. या व्याख्या बदलल्यामुळे काय झालं, काही मीडियम इंडस्ट्रीज होत्या ह्या स्मॉल मध्ये आल्या आणि काही स्मॉल होते ते मायक्रो मध्ये आले. याचा फरक कसा असतो? याचा फरक आपल्याला काही कळत नाही. याचा फरक टॅक्सेशन मध्ये फार असतो. त्याला टॅक्स हॉलिडे असतात, टॅक्सचे रेट कमी असतात आणि त्यामुळे त्यांना जंप घ्यायला फार सोपं झालं. त्याचबरोबर त्यांना विनाकारण मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिलं. ज्याचं जेवढं थकबाकी असेल तेवढं कर्ज सरकारनं हमी घेऊन दिलं. त्यामुळे त्यांची गाडी परत चालू झाली लगेच, त्यांना अडखळायला लागलं नाही. आणि आता त्याचंच कारण म्हणून आपल्या लक्षात येईल, मध्यंतरी गेल्याच महिन्यात माझ्यामध्ये 2-3 आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल प्रकाशित झाले. त्यामध्ये पुन्हा एकदा भारताची इकॉनॉमी ही या कोविडमधून बाहेर पडून 9.34% इतका प्रगतीचा आकडा गाठणार आहे, हे आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलं. ह्याला एकमेव कारणीभूत म्हणजे आपलं केंद्राचं नेतृत्व आहे. या MSMEच्या सोबतच शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आपण केलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांचे विषय खूप वेळा झाले त्यामुळे मी ते सध्या भार मांडणं योग्य नाही आहे. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून आज भारत या इतक्या मोठ्या संकटातून तरुण गेला हे नक्की आहे. आपण एक लक्षात घ्या, या सगळ्या पिरियड मध्ये वॅक्सिनेशनचा खूप मोठा विषय झाला. म्हणजे लसीकरण, लसी उपलब्ध नव्हत्या, विषाणू नवीन होता, त्याच्यावर रिसर्च करायला वेळ नव्हता. याही वेळेला माननीय मोदींनी अतिशय कणखरपणे नेतृत्व करून भारतामध्ये लसी डेव्हलप करून घेतल्या आणि भारतात त्याचं उत्पादन एवढं वाढवलं की भारत पूर्ण झालं. म्हणजे एका अर्थाने लसीकरण आपलं पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि आता भारत लसी आपल्या अन्य देशांना देतोय. हे नेतृत्वाची दूरदृष्टी, संकटातून संधी शोधणं, हे अशा पद्धतीनं आपल्या नेतृत्वाने केलेलं आहे. मग शेतकऱ्यांच्या बरोबर मच्छीमार असतील, खाद्यान्न प्रक्रिया उद्योग असतील, या सगळ्यांना या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणावर सहाय्य केलं गेलं आणि त्यात आपली इकॉनॉमी टिकली. त्याच्यानंतर दुसरा एक विषय याच्या जोडीला मेक इन इंडिया म्हणून सुरू झालेला होता. त्याला आत्मनिर्भर भारताच्या या कार्यक्रमात घेऊन त्याला आणखी थोडं पुषाण केलं आणि त्या आंतरराष्ट्रीय दृष्ट्या खूप मोठं फील्ड आहे. ते म्हणजे संरक्षण सामुग्रीचं. आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये अर्जुन नावाचा एक ग्रंथालय तयार होतो. आपल्या नॅशनल एरोनॉटिक्स लिमिटेडनं एक तेजस नावाचं विमान आपलं तयार केलेलं आहे. हलक्या वजनाचं फायबर प्लेन तयार केलेलं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हँड ग्रेनेड जरी आणायचं झालं तरी त्याचे काही बाहेरनं मागवायला लागायचे आणि त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत
केंद्राने असं योजना दिली की तुम्ही हे पार्क भारतात इंडिजिनियसली बनवा, आम्ही तुम्हाला त्याच्यावर एवढ्या सवलती देऊ. त्या पद्धतीनं सुरुवातीला 101 कॉम्पोनंट्स जे डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये लागतात, जे आयात होत होते, या 101 कॉम्पोनंट्सचं हळूहळू करून भारतात ते मॅन्युफॅक्चर व्हायला सुरुवात झाली. पॉलिसी अशी ठरली की ह्याचा आयात कमी करत जायचा आपण आणि आपल्या इथनं इंडिजिनियसली घ्यायला जायचा. या 101 चे हळूहळू वाढवत आता जवळजवळ 300 असे कॉम्पोनंट आणि इक्विपमेंट्स आहेत, साधनं आहेत की जी आपण आता भारतात करायला आहोत. मागं महिंद्राने चिलखती गाडी केलेली आपण सगळ्यांनी बघितली असेल. अशी काही उत्पादनं आता एक्सपोर्ट पण व्हायला लागली. आणि आता आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं पहिल्यांदाच म्हणजे देशामध्ये अशी अपेक्षा कधी कोण करतच नव्हतं की आम्ही संरक्षण सामुग्री निर्माण करू आणि ती एक्सपोर्ट करू. पण ह्या आपल्या सरकारनं पहिल्यांदा संरक्षण उत्पादन आणि निर्यात याची पॉलिसी तयार केली आहे. परवा माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंहांनी याच्याबाबतचा एक वेबिनार घेतला आणि त्याला मॅन्युफॅक्चरर्स खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यामध्ये उद्दिष्ट काय ठेवलेली आहे? मुळात या अंतर्गत आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये 35,000 कोटींची निर्यात करायची असं त्यांचं उद्दिष्ट आहे. 1.75 लाख कोटी म्हणजे 2.25 लाख कोटीचा टर्नओव्हर भारतामध्ये ह्या इंडस्ट्रीचा झाला पाहिजे असे त्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. 52,000 कोटींचा निधी हा भारतीय उत्पादकांसाठी राखीव ठेवला आहे. म्हणजे भारतीय सैन्य दलाला जे लागतात इक्विपमेंट्स ती 52,000 कोटीची तुम्ही आपल्या भारतीय उत्पादकांच्याकडून करून घ्यायची. याचा अर्थ ह्या इंडस्ट्रीला पण मोठ्या प्रमाणावर बळ या सरकारनं आपल्याला दिलेला आहे. आणि 74 कोटी परकीय एफडीआय म्हणतो परकीय थेट गुंतवणूक ही या सरकारनं मंजूर करून टाकली की त्याच्यामुळे देशभरामध्ये आपल्या वेगवेगळे प्लॅन्स निर्माण व्हावे आणि रोजगार निर्माण व्हावा. या सगळ्याबरोबरच आणखीन एक गोष्ट केली म्हणजे एमएसएमईचं मगाशी मी म्हटलं की आपलं स्तर बदलला. त्याच्यामध्ये सरकारनं मोठं एक पाऊल असं उचललं, आंतरराष्ट्रीय टेंडर्स काही गोष्टीत करायला लागतात. म्हणजे आपल्या नॉर्म्स प्रमाण असतील प्रत्येक खात्याला आंतरराष्ट्रीय टेंडर काढायला लागतंय आणि त्याची जी हे होती सीमा होती ती साधारण 100 कोटीच्या आसपास होती. म्हणजे 100 कोटीच्या वरती प्रोजेक्ट केला तर त्याला कुणालाही ते टेंडर ग्लोबल फ्लोट करता यायचं. केंद्र सरकारनं ते धोरण बदलून ही सीमा 200 कोटींची केली, 100 कोटी वाढवली. म्हणजे स्मॉल मध्ये आलेले उद्योग सुद्धा आता या गोष्टीला टेंडर भरू शकतात. अशा पद्धतीनं या सगळ्या उद्योगांना प्रचंड मोठ्या प्रमाणात चालना आपल्या सरकारनं दिली. याचा परिणाम आपण दृश्य स्वरूपात बघितलेला आहे. आपल्याला माहित आहे की कोरोना सुरू झाला आणि पीपीई किट सगळे ते असे राक्षसासारखे टोप्या आणि गाऊन घातलेले लोक दिसायला लागले. हे पीपीई किट देशात बनतच नव्हतं हे आपल्याला माहिती असू दे. ज्या दिवशी योजनेची घोषणा आली 12 मे 2020 ला योजना झाली त्याच्यानंतर 2 महिन्याच्या आत, परत सांगतो मी नीट लक्षपूर्वक आहे का, 2 महिन्याच्या आत भारतात दिवसाला 2 लाख पीपीई किटचं उत्पादन सुरू झालं आणि भारत जगात चायना नंतर दुसरा देश झाला. ही आपल्या आत्मनिर्भरतेचं एक मोठं उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. 2 महिन्यामध्ये आपण 0 वरनं 2 लाख दिवसाला पीपीई किट ही आपल्या क्षमतेची खऱ्या अर्थानं नीट युटिलायझेशन असं म्हणता येईल. त्या पीपीई किटची तपासणी करायचं एक युनिट असते. तर मुंबईमध्ये एक क्रॉस कमिटी म्हणून आहे सरकारची, आता मला तिथे डिटेल्स माहिती नाही नेमकं काय ते, पण मला ते वाचताना आलं माझ्यासमोर. त्यांनी पीपीई किटचं तपासणी करणारं यंत्र इंडिजिनियसली बनवलं, सगळं भारतीय वापरलं, सगळं तंत्रज्ञान भारतीय वापरलं, त्याचं त्यांनी हे तयार केलं. आपल्याला माहित आहे त्यांचं नाव आपल्याबरोबर सारखं विनाकारण जोडलं जातं. त्या रिलायन्स टेलिकम्युनिकेशननं आपलं डोमेस्टिक 5G नेटवर्क जाहीर केलं. आता आपल्याला हे छोटं वाटतं, आपण वापरतोय 5G आणि आपल्याला अगदी सोपं वाटतंय, पण त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभं करणं फार अवघड असतंय. आणि हे पण त्यांनी पण त्यांच्या स्वबळावर केलेलं आहे, म्हणजे कुठलीही परदेशी त्याच्यामध्ये मदत घेतलेली नाही. अशा प्रकारे त्यातून झालं. CSIR म्हणून आपली एक सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे
रिसर्च अँड डेव्हलपमेंटची, त्यांनी नॅशनल एरोनॉटिकल लिमिटेड बरोबर एकत्रितपणे 32 दिवसात 32 डेज बायपॅक नावाचं एक व्हेंटिलेटरचं मॉडेल असतं. म्हणजे 2 प्रकारचे व्हेंटिलेटर असतात. त्यातलं बायपॅक असं जे मॉडेल आहे ते 32 दिवसात तयार पण केलं, विकसित केलं, मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं आणि आता आपल्याला देशभरामध्ये त्याचा वापरही दिसतोय. एक जाता जाता फक्त उल्लेख म्हणून सांगतो, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोरोना सुरू झाला तेव्हा देशभरामध्ये व्हेंटिलेटर्सची संख्या काय होती माहिती आहे कोणाला? आश्चर्यकारक धडकी भरणारी ऍक्च्युअली माहिती आहे. देशभरात 12,000 फक्त व्हेंटिलेटर्स होते देशभरात. आपल्या सीपीआरला 2 होते, 2. आणि कोल्हापुरात काही खासगी हॉस्पिटल्समध्ये 1, 2, 3, 4 असं करत सगळे मिळून 8 ते 10 व्हेंटिलेटर होते. हे व्हेंटिलेटर भारतात बनायला लागले की आपल्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक चांगला आहे. सगळ्यात मोठं म्हणजे मोबाईल सगळ्यांना लागतात हातात. ऍपल फोन म्हटलं की एक स्टेटस पडला झाला. या ऍपलला असं वाटलं की बाबा आता आपण भारतात एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकूया. त्यामुळे ऍपलनं त्यांचं एका प्रीमियम मॉडेलचं उत्पादन भारतात सुरू केलं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आत्मनिर्भरता या एका विषयामध्ये आपल्या सरकारने दाखवली. गलवान घाटीतला जो संघर्ष झाला, त्या गलवान घाटीच्या संघर्षानंतर दिल्लीतल्या काही मोठ्या प्रोजेक्टची कॉन्ट्रॅक्ट जी चायनीज कंपन्यांच्याकडे गेलेली होती, थ्रू ड्यू प्रोसेस गेलेली होती, ही कॉन्ट्रॅक्ट स्वदेशी जागरण मंचच्या मागणीनंतर सरकारनं रद्द केली. अशा अर्थानं खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं पुढे जाणारं असं हे सरकार आहे. आणि ह्या सगळ्याचा उपयोग शेवटी काय होतोय तर ह्यातनं इकॉनॉमी वाढती म्हणजे काय होतोय, रोजगार वाढतोय, उत्पन्न वाढते, जीडीपी वाढतोय. या सगळ्याचा इफेक्ट आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टवर होतोय आणि त्यातनं हळूहळू आपल्या देशाचा पैसा आपल्याच देशात वापरणं, अशी या सगळ्या एकूण पॅकेजची थोडी कहाणी आहे. आता आत्मनिर्भर पॅकेज झालं. आता पुढे काय तर पुढं असं आहे की कार्यकर्ता म्हणून आपण विचार करायला पाहिजे की भारत सरकार, भारताची इकॉनॉमी एक वेळा आत्मनिर्भर होईल, भारतीय समाज आत्मनिर्भर कसा व्हायचा, त्याला काय केलं पाहिजे तर त्याला कार्यकर्ता आत्मनिर्भर झाला पाहिजे. आता कार्यकर्ता आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे काय करायचं किंवा संघटना आत्मनिर्भर आपल्याला करायची तर काय करायला पाहिजे. परवा एक संघाची बैठक झाली आणि आपले क्षेत्रीय प्रचारक आहेत अतुलजी निबळे यांनी थोडक्यात निषेध केलं की आपल्याला आता काय नेमकं करायचं पुढच्या काळामध्ये. तर आपला भौगोलिक व्याप वाढला पाहिजे. मला आठवतंय की मी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं त्यावेळी इथं दिसणारे एक 7-8 चेहरे आणि शहरातले एक 7-8 चेहरे एवढेच भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून घेतले. आता व्याप वाढलाय पण तो कितपत वाढलाय. अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेत 81 वॉर्डमध्ये आपलं अस्तित्व नाही आहे दुर्दैवानं. आणि अजूनही जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये आपले सक्षम कार्यकर्ते नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण जोपर्यंत भौगोलिक दृष्ट्या वाढत नाही तोपर्यंत मुळात ताकदच निर्माण होत नाही आपली. हळूहळू होते पण या गोष्टीला आता आपल्याला थोडा पेस पकडायला लागेल. कार्यकर्त्याची गुणवत्ता हा त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा विषय असतो. कारण कार्यकर्त्याला सगळं दिलं तरी त्याला ते वापरता आलं पाहिजे ना. एक आठवण सांगतो, अटलजींच्या गव्हर्नमेंटच्या काळात आपल्याला माहित आहे की प्रमोदजींचं खूप त्यावेळेला मीडियावर प्रचंड प्रभुत्व होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा जाहिरातीचं युग आलं असं म्हटलं गेलं राजकारणामध्ये. प्रमोदजीने मोठं कॅम्पेन चालू होतं शायनिंग इंडिया नावाचं. मी स्वतः त्याचा बळी आहे. ते बघितल्यानंतर झालं असं एकदा जे मनात आलं ते मी पळालोच नाही ना. तेव्हा माझ्या भागात शिवसेनेच्या त्यावेळेला आपली होती होती शिवसेनेच्या उमेदवाराला माझ्याबरोबर जर 100 मतं मिळत होती तर ती 70 पडली. याचा परिणाम देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला. कार्यकर्ता निवांत झाला. आज कार्यकर्त्यांना निवांत चालणार नाही. आज कार्यकर्त्यांना हे जे प्रशिक्षणातून मिळते ते सगळ्या पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. सोशल मीडिया नावाचं अतिशय सोपं आणि साधा हत्यार आपल्याकडे आहे. आपल्या 500 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण एक मेसेज पाठवला, 100 जण 100% वाचतात आणि त्याचे 10 जण फॉरवर्ड करतात. बास, तेवढा आपल्याला बास आहे. आपण हे करत नाही.
आपण ह्या गोष्टीचा बारीक बारीक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. म्हणून कार्यकर्त्याची गुणवत्ता वाढली पाहिजे. कार्यकर्त्यानं मनात काहीतरी चुकीचा हेतू ठेवून राजकारण करणं सोडलं पाहिजे. आता आपल्याकडे परिस्थिती बरी आहे, पण काही वेळा आपण बरं बघितलेलं आहे कोणी तुझं कसे तुझं कशासाठी येत होतं. आपला कार्यकर्ता हा जेन्युइन कार्यकर्ता राहायला पाहिजे. त्याने समाजासाठी नीट काम केलं पाहिजे. ही कार्यकर्त्याची गुणवत्ता. त्याच्या पुढे अध्ययनशीलता वाढली पाहिजे कार्यकर्त्याची. आपल्याला काय होतं, कोणीतरी रेडीमेड विषय घेऊन टाकतात आपल्याला. उद्या अमुक अमुक ह्याच्यात म्हणजे काहीतरी कृषी धोरणातल्या ह्या चुकीच्या विषयामुळं भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदार कार्यालय निदर्शन. आपण सगळे कार्यकर्ते जातो, पण आपल्यातले किती जण ते वाचतोय, नेमकं काय समजून घेतोय, त्याच्यात आपल्याला 4 गोष्टी करता येतात काय होतोय. आता थोडा मोठा विषय आहे, पण आपल्या जिल्ह्यात असल्यामुळे मी जरा बोलतो. माननीय किरीटजी सोबत यांनी आपल्या जिल्ह्यातली 2-3 प्रकरणं काढली. आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याचा पत्ता लागला नाही. आपल्याला असं वाटलं नाही चुकलं, आपण काढूया काहीतरी. आता असं ज्यावेळेला कार्यकर्त्याला वाटलं छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये, आता आपल्याकडं शेकडो कामं होत असतात. शेकडो कामांच्या बाबतीत आपण जर अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यामध्ये हजारो त्रुटी दिसतात. जोपर्यंत कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर आपण नजर ठेवत नाही, त्याचा अभ्यास करून समजून घेत नाही आणि ते नीट व्हावं असं बघत नाही, तोपर्यंत कार्यकर्ता म्हणून आपला उपयोग नाही. आपण गर्दीचे एक मेंढरात एक नंबर वाढ असं होऊ नये. म्हणून कार्यकर्त्यांना अध्ययनशील झालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा परिणाम त्याचा असा झाला पाहिजे, हे सगळं केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, समाजामध्ये तुमचा प्रभाव निर्माण व्हायला पाहिजे. तुमचा म्हणजे तुमचा नव्हे, संघटनेचा प्रभाव निर्माण व्हायला पाहिजे. हे ज्यावेळी होईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि एकूण संघ म्हणून आपण जी व्यवस्था परिवर्तनाचं स्वप्न बघतोय, भारताला विश्वगुरू करायचं स्वप्न बघतोय, ते एका अर्थानं पूर्ण करण्याकडे आपली खरी वाटचाल सुरू होईल असं मला वाटते. आयोजकांनी माझ्या अल्पबुद्धीला थोडंसं बळ मिळेल असं मला मांडायला दिलं, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.